आज खूप महिन्यानंतर माहेरी आली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. भाची झालेली आहे त्याची खुशी अजूनही मनात होतीच आणि घरी आली तर मग आम्ही सर्वजण थकलेलो होतो. आईला म्हटलं खिचडीच बनव. इथे आमची मजा मस्ती सुरू होती. आई बोलली खिचडी नाही, वरण लावलेलंच आहे मी ऑलरेडी, तर तू वरण फोडणी घाल आणि मी पोळ्या बनवते इकडे. तर आपण दोघी जणी स्वयंपाक करू आणि लवकर लवकर यांना वाढून देऊ. तर म्हटलं चल ठीक आहे. तर मी फोडणीचं वरण बनवण्यासाठी सर्वात आधी लसूण अद्रकचा पेस्ट टाकला, त्यानंतर कांदा टाकला, कांदा छान परतून घेतला, त्यानंतर मसाले टाकले, टोमॅटो टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि नंतर मग आपलं जे वरण आहे ते टाकलं. तेवढ्यातच माहीला दिसलं की आईने फ्रीजमध्ये आईस्क्रीम बनवून ठेवलेलं आहे, तर तिने ते आईस्क्रीम काढलं. मग आम्ही सर्वांनी मिळून आईस्क्रीम खाल्लं. तोपर्यंत माझं इकडे फोडणीचं वरण रेडी होतं आणि मग थोडे भांडे पडलेले होते. म्हटलं आईला कशाला त्रास द्यायचा, तर आपणच घासून घ्यायचे म्हणून ते भांडे घासून घेतले. अद्विक तोपर्यंत इकडे त्याचं स्केच काढत होता आणि मी सर्वांना वाढून दिलं. नंतर मग आम्ही जेवण केलं. भाऊ आला तो हॉस्पिटलमधून, त्याला सुद्धा जेवायला दिलं. नंतर रात्रीला आईने परत दुसऱ्या दिवशीसाठी आईस्क्रीम बनवून ठेवलं.